आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरण सेवा हा अनोखा आरोग्य सेवा उपक्रम राबवण्यात आला। गणेशवाडी येथे उभारण्यात आलेल्या या सेवा केंद्रात बुधवारी सायंकाळपर्यंत 2,500हून अधिक वारकऱ्यांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला। नाशिक येथील आयुर्वेद महाविद्यालयाच्या परिसरात उभारलेल्या सेवा केंद्रात वारकऱ्यांना पायांची मॉलिश, प्रथमोपचार, औषधोपचार आणि आवश्यक आरोग्य मार्गदर्शन देण्यात आले। या उपक्रमात आयुर्वेद महाविद्यालय, दराडे महाविद्यालय, गोखले फिजिओथेरपी महाविद्यालय तसेच शिवा ट्रस्ट परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत वारकऱ्यांची सेवा केली। आयुर्वेद महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज दीक्षित, मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत कक्षाचे स्थानिक प्रमुख डॉक्टर चैतन्य बैरागी, समन्वयक अमित डेरे व महेश नारायणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला। आरोग्य विभागाचे पथकही वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी तत्पर होते। मी डॉक्टर पंकज दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक आरोग्यशाळा रुग्णालय, गणेशवाडी पंचवटी, नाशिक। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयातून आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची चरणसेवा हा उपक्रम आज आपण इथे राबवत आहोत। संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आज आमच्या संस्थेत आयुर्वेद सेवा संघ गणेशवाडी पंचवटी येथे आहे। तर त्या वारकऱ्यांची चरणसेवा असा उपक्रम आपण आज इथे राबवत आहोत। आमच्या महाविद्यालयाचे जवळजवळ 150 डॉक्टर्स या चरणसेवेमध्ये त्यांची सेवा देत आहेत। तसेच गोखले कॉलेज ऑफ फिजिओथेरपी त्यांच्यातर्फे फिजिओथेरपीचे पण काही डॉक्टर्स आपल्या इथे उपलब्ध आहेत। आज सकाळपासूनच हा उपक्रम इथे चालू आहे। जवळजवळ 800 ते 1000 रुग्णांनी आज आत्तापर्यंत चरणसेवा हा उपक्रम घेतलेला आहे आणि त्यांचं मोफत आरोग्य तपासणी आणि त्यांना औषधही आपण इथे वाटप करत आहोत। तर आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही खूप सर्वांनाच पंढरीला जायची इच्छा असते, पांडुरंगाचं दर्शन घ्यायची इच्छा असते, पांडुरंगाच्या चरणाची सेवा करायची इच्छा असते। तर हे जे वारकरी जातात ह्यांची चरणसेवा ही आमची पांडुरंगाच्या चरणाशी रुजू व्हावी या संकल्पनेतनं आणि आम्ही त्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतलेला आहे। शिवाजी संतू चांदोरे माझं नाव, मी राहणार दातली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। आणि आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीने केली जाते बरं का। आणि अतिशय मेहनत घेतात ती मुलं आणि अशा मुलांची सेवा मिळते सर्व वारकऱ्यांना आणि याच्यात फार वारकऱ्यांचं समाधान जेवढं आहे तितकंच समाधान त्यांनाही मिळतं आणि हा खरा आनंद जगात पुढे दुसरीकडे पाहायला नाही मिळणार। रामकृष्ण रामकृष्ण। कसं वाटलं सेवा देऊन? सेवा आमच्या आयुर्वेद कॉलेजच्या नावातच सेवा आहे। बरोबर। आयुर्वेद सेवा संघाचे विद्यार्थी कुठलीही सेवा करण्यात कधीच मागे राहत नाही। ओके, तुमचं नाव सांगाल? डॉक्टर गौरव पाटील। आपण कुठल्या वर्षाला आहे? आता मी इंटर्नशिपला आहे। इंटर्नशिपला। व्हेरी। दरवर्षी सेवा देतो आपण? दरवर्षी आम्ही सेवा देत असतो। माझं नाव जिजाबाई मुरलीधर नागले। मी वडगाववरून पिंपळून पाय आले, माझे पाय गुडघे दुखत होते, ते करून घेतले। आता एकदम खूप आराम पडला आहे। त्यासाठी खूप आभारी आहे। शिवाजी नागरे, आम्ही सिन्नरवरून आलेलो आहे। आता किरणोकीश्वरवरून पंढरपूरला पायी दिंडी चाललेलो आहे। सेवा दिलेली सरकारने ही अतिउत्तम आहे। याच्यापासून आम्हाला खूप बरं वाटतं। आम्ही खूप आभारी आहे। भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाने वारीतील आरोग्य सेवा आदर्श निर्माण केला असून सेवाभाव आणि श्रद्धेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला।